मकर संक्रांती स्पेशल मऊ खुसखुशीत तिळाचे लाडू। नमस्कार मैत्रिणींनो, घरची आठवण रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। अगदी योग्य प्रमाण सांगितलेला असल्यामुळे आपल्याला पहिल्याच प्रयत्नात लाडू जमतील। तर मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी खिसून गूळ घेतलेला आहे। थोडेसे तूप, ड्रायफ्रूट, विलायच्या आणि अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। चला तर मग आपण तयारी करूया। आपण प्रथम शेंगदाणे मंद आचेवर खमंग असे भाजून घेऊया। अगदी 2 ते 4 मिनिटात शेंगदाणे चांगले भाजतात। एकदम खमंग असे फुलेपर्यंत शेंगदाणे भाजून घेऊ। नंतर आपण लगेच मंद आचेवर तीळ भाजून घेऊया। तीळ आपण कुठलेही घेतले तरी चालतील। मी इथे गावरान तीळ वापरलेले आहेत। आपण पॉलिशचे पण वापरू शकता। असे तीळ फुलेपर्यंत चांगले मंद आचेवर खमंग भाजून घ्या। नंतर थंड होण्यासाठी ठेवा। शेंगदाणे सोलून घ्या। नंतर शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात थोडेसे वाटून घ्या। अगदी फाईन पेस्ट नाही झाली पाहिजे। तसेच तीळ आणि विलायच्या पण एकत्र वाटून घ्या। एकदम बारीक पेस्ट नकोय आपल्याला। थोडीशी मोठी चालू बंद करत अशी पेस्ट करून घ्या। नंतर कढईमध्ये 2 चमचे तूप घालून आपण किसून घेतलेला गूळ घालू आणि याचा पाक बनवण्यासाठी आपण ठेवूया। यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी ॲड करावे लागेल। चांगलं गरगर फिरवत छान असा पाक बनवून घेऊ। 3 ते 4 मिनिटात पाक आपला तयार होतो। गुळावर असा पांढरा फेस येईपर्यंत पाक हलवून घेऊया। एक उकळी येईपर्यंतच आपल्याला पाक बनवायचा आहे। एक उकळी आल्यानंतर लगेच आपण गॅस बंद करूया आणि आपण शेंगदाणे आणि तेलाची कूट घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया। छान एकजीव होईपर्यंत आपण गरगर फिरवून घेऊ। हळूहळू 2 ते 3 मिनिटात आपलं मिश्रण एकदम घट्ट असं होऊन जाईल। छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला 4 मिनिट लागलेले आहेत हे मिश्रण घट्ट होण्यासाठी। नंतर आपण कढई गॅसवरून खाली घेऊया आणि थंड होण्यासाठी 5 मिनिट ठेवूया। एक मापासाठी आपण चमचा घेऊ। चमच्याच्या आकाराने लाडू चांगले एकसारखे होतात। थोडं 5 मिनिट ठेवल्यानंतर लाडू छान वळतात। 3 ते 4 मिनिटातच छान थंड होते। हाताला सोचवेल एवढेच गरम असलं पाहिजे। हाताला थोडं तूप लावून आपण लाडू करून घेऊया एकसारखे असे। 4-5 लाडू करून झाल्यानंतर 2-3 मिनिटांनी चांगले दिसत होतात। थंड झाले की त्यांना चांगला आकार येतो आणि आपण एका प्लेटमध्ये थोडं तीळ काढून घेतलेले आहे आणि गरम असतानाच आपण तिळामध्ये थोडे हलवून घेऊयात, म्हणजे एकसारखे त्यांना तीळ चिटकू शकतात आणि दिसायला पण छान दिसतात। अशा प्रकारे आपण सर्वच लाडू करून घेऊ। तीळ आल्यानंतर लाडू दिसायला सुंदर दिसतात। अशा प्रकारे आपण सर्व लाडू करून घेतलेले आहेत। तुम्ही हे नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा।